गाइज माय नेम इज ऋषिकेश कांबळे अँड यू आर वॉचिंग माय यूट्यूब चॅनल. तर गाइज हा नवीन वर्षाचा ब्लॉग आहे. सुरुवात मी नवीन वर्षाने एका ट्रिपला जाऊन करतोय. ते तुम्हाला कळलंच मी कुठं चाललोय कुठं नाही. तर मी ह्या ट्रिपमध्ये एकटा नाहीये, तर माझे हरामखोर मित्र सुद्धा आहेत. हे बघा ते सगळे हरामखोर मित्र. चलो मिलते अब जर्नी में. अशा प्रकारे आम्ही 5 जण गाडीत आहोत. तर अशा प्रकारे आमची सीटिंग अरेंजमेंट आहे. हा आमचा ड्रायव्हर सिद्धांत कोयते येणार आहे. तो खास ऍक्च्युली USA वरून खास बोलवला आम्ही त्याला ड्रायव्हिंग साठी. तर हे आमचे 3 मित्र, हा सागर, हा आदित्य आणि तो रोहित आणि मी ऋषिकेश. तर आम्ही एका घाटात आहोत. आता तो घाट बघा टाइम लॅप्स मध्ये थांबायचं का गाडी कॉल आल्यामुळे मला ते कट करावं लागलं. चलो आधी चलते हैं हमारे रास्ते पे. तुम्हाला काय दाखवायचं होतं रे? घाट दाखवायचं होतं. मला खाली नको रे बाबा. काय अभद्र शब्द वापरू नका तुम्ही. फक्त घाटचा आनंद घ्या मस्तपैकी. गाडीत वेगळाच आनंद होतोय. आमच्या ड्रायव्हर ऋषिकेशांनी आम्हाला खूपच आनंद दिलेला आहे. सहन होत आम्हाला असं झालं की त्यांचं कधी पानं तुटतोय. यासाठी आम्ही काय बी करायला तयार आहे. क्या बात आहे, अच्छी बात. आपल्याला काय बोलायचं सागर शेठ? काय नाही, आपलं चालू द्या. आपण कंटेंटवर फोकस करायचं. आपल्याला कंटेंटवर फोकस करायचं लक्षात ठेवा. आपण दादागिरी करू नका. आपण अशक्तगिरी करत बसलो तर आपण किती थोडं वेळ तर माहिती नाही. आपल्याला 1 मिलियन 2 मिलियन नाही करायचं. आपल्याला 1 के तर आलं तरी आपण खुश आहे. पाहिजे आपलं लक्षात ठेव. अजून काय बोलत असतं. अशा प्रकारे माझ्या मित्रांनी पहिल्याच ब्लॉग मध्ये मला खूप मोटिवेशन दिलेलं आहे. त्याच्याबद्दल खूप खूप धन्यवाद सागर. अशा प्रकारे आमचं नियोजन व्हायला लागले की मित्र म्हणायला लागलाय ट्रिपमध्ये ऍटलिस्ट एक वर्ग तरी पाहिजे. पण यांच्याकडनं काय मला अपेक्षा नाही. बोला. त्यामुळे मी काही एक्सपेक्ट करत नाही. आता आपण तरी US वरनं आलाय. त्याला कसं पगार तुम्ही मागवलाय? 80,000 पगार आहे भाऊंचा. त्यामधला भाऊंनी मला पूर्ण पगार दिलेला आहे. त्यामुळे कॉन्फिडन्स वरती चाललं गोव्याला हे कळत नाहीये. आमचा मित्र ड्रायव्हर सिद्धांत ह्याने आम्हाला डेस्टिनेशनवर पोहोचण्याच्या टाइमच्या 2 मिनिटं अगोदर आणलाय. ऍक्च्युली आम्ही तिथं 12 वाजून 15 मिनिटांनी पोहोचणार होतो. तर आता आम्ही 12 वाजून 13 मिनिट फुकट जेवण भेटणार आहे मला हे कळलेलं आहे. त्यामुळे ट्राय देऊ. टेन्शन नाही. फुकट जेवण देऊ. टेन्शन नॉट. त्याने चक्क 2 मिनिटं लवकर आले. त्याच्यासाठी त्याचं अभिनंदन. धन्यवाद. बरं चला. ओके बॉस. बरोबर पण दाखवलं. सेल्फी काढतो. 1 मिनिट. आता आमच्या सिद्धांतला सेल्फी काढायचे. हॅलो सेल्फी काढू. अशा प्रकारे माझ्या पाठीची मालिश होत आहे. एक नंबर आज हा भारी वाटायला. अशा प्रकारे माझी पाठ दुखत होती. दाबून आता काढावाच. अशा प्रकारे ड्रायव्हरने आवाज आमच्या बदललेला आहे. अजून एकदा लेन चेंज होते. जास्त सांगितलेलं आहे. किती काय केलं तरी भारतात दाबू खाल्ला तर मला फुकट टाक. मला फुकट टाक. इकडे नको येऊ. चल सांग अजून एक डायलॉग. ऑटोमॅटिक नॅचरल आहे. नॅचरल रे. अच्छा वेळेला केलं तर पताला काय हा रोड बघितल्यावर तुम्हाला कळलं असेल आम्ही कुठं आलेलो असेल. जर कळलं असेल तर लवकर कमेंट मध्ये टाका आम्ही कुठं आलो ते सांगा. गाईज आता आम्ही आलेलो आहे परा रोडला. पण ऍक्च्युली आम्ही सर्वात पहिलं रूमवर जाणार होतो.
ह्याच्यामुळे फक्त आम्ही परा रोडला आलेलो आहे. त्याच्यामुळं आम्हाला निर्णय पक्का झालाच पाहिजे. अच्छा, असं तो म्हणतो की निर्णय पक्का झाला पाहिजे. तर आता परा रोडला आलेला आहे, तर तुम्हाला दाखवतो. बघा, सिद्धांत भाऊ कोळसे येणार आहे, उर्फ सध्या बिझी आहेत नुसते स्नॅप काढण्यामध्ये. यांच्या माझा निर्णय चुकलेला आहे, मला आता पूर्णपणे जाणवतंय की आता याला असं वाटतंय एकेकाळी म्हणत होते की फक्त तुझ्या सोबतच जायचंय. तुझ्या सोबत नाही, माझा निर्णय चुकलेला आहे. अशा प्रकारे दिसतो परा रोड. आजूबाजूनी झाडं असतात नारळाची उभे उभे टांगलेले, आणि तो खूप प्रकारचं फोटोशूट चाललेलं आहे. तर फोटोशूट बघू शकता तुम्ही. अशा छोटाच रोड आहे, आजूबाजूला मस्तपैकी नारळाची झाड आहेत उभं टांगलेली. परा रोड आमचा पहिला पॉईंट सक्सेसफुल झालेला आहे, तो पण बिना आंघोळीचा. तर आम्ही पहिल्यांदा आम्ही रूमवर जाणार होतो, आंघोळ करून येणार होतो, पण आमच्या ते मित्रामुळे काही जमलं नाही. तो म्हटलं मला जायचंच आहे. तो त्याच्या निर्णयावर खूप ठाम राहिला. होय रे सागर, साग्या तू निर्णयावर लय ठाम राहिलेला आहे. फिरायचं म्हणजे फिरायचं, करायचं काय घेऊ तिकडे. अशा प्रकारे आमचे पार्किंगला 100 रुपये गेले होते. फ्लॉप झालेला आहे गोव्याचा, दुसरा पण प्लॅन फ्लॉप अशा प्रकारे मी गोव्याला आलो होतो. सध्या बागा बीचवर जाऊन आलो, त्याच्यानंतर एका पबला गेलो. जेवण वगैरे मस्त झालेलं आहे. आता सध्या मी रूमवर आलोय. अशा प्रकारे आजचा पार्ट 1 हा ब्लॉग संपलेला आहे. तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू. पार्ट 2 लवकरच अपलोड होईल. चलो, सी यू सून इन अ नेक्स्ट पार्ट. बाय बाय.